नमस्कार मंडळी, माझं नाव प्रतीक लवंदे. आपलं त्या सेशनमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आपण आजचं एक सेशन घेतोय. दर रविवारी आपण सेशन घेतच असतो, पण आजचं सेशन खूप खास आहे. का खास आहे? तर आजचं पहिलं सेशन आहे जे आपण आपल्या ॲपवर घेत आहोत. ज्याचं नाव आहे ट्रेड विथ द्रोणाचार्य. ज्याचं नाव आहे ट्रेड विथ द्रोणाचार्य. तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरवर आपलं ॲप भेटून जाईल. एवढ्या दिवस आपण Google मीटवर सेशन घ्यायचो, पण आता आपल्या स्वतःच्या ॲपवर जे आहे पहिलं सेशन आहे. त्याच्यामुळे आजचं सेशन बरंच खास आहे आणि टॉपिक देखील जबरदस्त आहे, की ॲडव्हान्स चार्ट रीडिंग. ओके, ॲडव्हान्समध्ये ॲडव्हान्स टॉपिक जे आहेत चार्ट वाचण्याचे, तर ते आपल्याला आजच्या या सेशनमध्ये कव्हर अप करायचे आहेत. लक्षात घ्या, आजचं सेशन मोठं होईल. त्यामुळे प्लीज पेन पेपर घेऊन बसा. ज्या गोष्टी सांगतोय त्या नोट डाउन करा आणि व्यवस्थितशीर ऐका. ओके, राईट. चलो, तर बघा, लक्ष द्या. आता ॲडव्हान्स चार्ट रीडिंग हा आपला आजचा टॉपिक आहे. ओके, पहिली गोष्ट तर ह्याची गरज काय पडली? ह्याची गरज काय पडली? लक्षात घ्या. मी जेव्हा मार्केटचा अभ्यास चालू केला होता, जवळपास 2018च्या जून-जुलैच्या आसपास काहीतरी चालू चालू केला होता अभ्यास. ठीक आहे. तेव्हा कसं होतं, की काही सिलेक्टेड लेव्हल्स असायच्या, की हे रेझिस्टन्स आहे, हे सपोर्ट आहे. आता ह्या रेझिस्टन्सला तोडलं की ट्रेड घ्या, या सपोर्टला तोडलं की ट्रेड घ्या, खालच्या साईडला आणि वरच्या साईडला, असं आपल्याला समजून जायचं. फार सोपं होतं. जास्त तिथं लॉजिकल थिंकिंग लावायची गरज नव्हती. पण पण आणि त्याच्यात धकूनही जायचं. त्यात ट्रेडही भेटायचे, प्रॉफिटही व्हायचा. ते वेगळी गोष्ट होती. पण आता आपण आहोत 2024 मध्ये. पण आता आपण आहोत 2024 मध्ये. आजच्या या 2024 मध्ये मंडळी, तुम्हाला तेवढं सोपं नाही राहिलं, की हा तुमचा रेझिस्टन्स आहे, या रेझिस्टन्सला तोडलं की ट्रेड घ्या, हा तुमचा सपोर्ट आहे, हा सपोर्ट तुटला की ट्रेड घ्या. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, की हे पॉसिबल आहे का? चॅट बॉक्समध्ये तुमची उत्तर आली पाहिजेत मला. ठीक आहे, की सर आता हा रेझिस्टन्स आहे, ह्या रेझिस्टन्सला तोडलं की आपल्याला ट्रेड भेटतो. सर हा सपोर्ट आहे, ह्या सपोर्टला तोडलं की ट्रेड भेटतो. असं बऱ्याच वेळेस तुमच्या निदर्शनास आलं असेल, की सर हा रेझिस्टन्स आहे, मी इथं ब्रेक झाल्यावर ट्रेड घेतला आणि सर मी ट्रेड घेतल्यानंतर पुन्हा मार्केट तिथून रिव्हर्स आलेलं आहे. ओके, म्हणजे मार्केटने मला तिथे ट्रॅप केलेलं आहे. मार्केटने मला काय केलेलं आहे तिथे? ट्रॅप केलेलं आहे. किंवा डाऊन साईडला सुद्धा. ओके, डाऊन साईडला सुद्धा हा सपोर्ट आहे सर, हा सपोर्ट तुटला आणि हा सपोर्ट तुटल्यानंतर सर काय झालं सर, मार्केट लगेच फिरलं. कारण सर इथे मी काय केलं होतं, डाऊन साईडला ट्रेड घेतला होता, पण इथं सर माझा स्टॉप लॉस हिट झाला. असं तुमच्यासोबत बऱ्याच जणांसोबत आता सध्याच्या परिस्थितीला होत असेल. का होत असेल हो सर? कारण बघा, मार्केटमध्ये लोक आली, लोक स्मार्ट व्हायला लागली, लोक शिकायला लागली आणि त्याचप्रमाणे आपला स्टॉक मार्केट देखील हुशार झालं, स्मार्ट झालं. आता स्टॉक मार्केटला माहिती की बाबा कोण कुठं ट्रेड घ्यायलंय. ओके, आणि कोणाला कुठं अडकवायचंय हे त्याला माहिती. हे त्याला माहिती. त्यामुळे आता 2023-24च्या आसपास मी ऑब्झर्व्ह करतोय, 2023 पासून जरा अवघड झालं ट्रेड करणं आणि 2024 मध्ये तर भयंकर. म्हणजे तुम्ही बघा, जानेवारीपासून तुम्ही जानेवारीपासूनचा जर डेटा पाहिला, तर मोस्ट ऑफ द टाइम मार्केट जे आहे ते व्होलाटाईल झालेलं आहे. ओके, व्होलाटाईल आहे. तिथे मार्केटमध्ये मोस्टली गॅप अप, गॅप डाऊन्स ओपन होत आहेत. या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला आता बघायला भेटत आहेत. का बघायला भेटत आहेत? कारण मार्केटला माहिती की बॉस, मार्केटमध्ये जर आपल्याला आता समजा ही आता बुलिश इंगल्फिंग कॅन्डल आहे. आता एवढ्याच म्हणजे बऱ्याच जणांना माहिती होतं की सर ही आहे बुलिश इंगल्फिंग कॅन्डल. ओके, जी पहिले लाल छोटी कॅन्डल असते आणि मग मोठी हिरवी कॅन्डल असते. ओके, सर याचा ब्रेकआउट भेटला की आता इथून मार्केट वर जातं. हे सगळ्यांना माहित झालं. हे सगळ्यांना माहिती झालं. पण मार्केट आता काय करायले, की हे रेड आणि ही ग्रीन कॅन्डल बनवत आहे आणि वर जाऊन पुन्हा तिथून खाली येत आहे. ओके, कारण काय, तर इथं सायकोलॉजिकल गेम वाढलेला आहे. इथे इथे काय झालेलं आहे, सायकोलॉजिकल गेम वाढलेला आहे. बघा, लक्षात घ्या. आज मार्केटमध्ये पूर्ण अडकवा अडकवीचा गेम चालू आहे. म्हणजे ट्रॅपी मार्केट जे आपण म्हणतो, ते ट्रॅपी मार्केट जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, ट्रॅपी मार्केट लक्षात घ्या. ट्रॅपी मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, तर तुमची सायकॉलॉजी असते. तुमची काय असते? सायकॉलॉजी. तुमची सायकॉलॉजी जेवढी स्ट्रॉंग, जेवढी तुम्ही विचार करू शकत आहात, की बाबा पुढचा काय विचार करत आहे, हे जर तुम्हाला लक्षात आलं, तर डेफिनेटली तुम्ही तिथं मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. आणि आज मार्केटची जी परिस्थिती आहे ती पूर्ण ट्रॅपीची आहे. ओके, ती पूर्ण ट्रॅपी मार्केटची आहे. ओके, राईट. आता ह्या ट्रॅपी मार्केटमध्ये जर आपण ट्रेड प्लॅन करण्याचा प्रयत्न केला, तर आपला बघा, तुम्ही बऱ्याच वेळेस असं होतं, की हा सपोर्ट आहे, या सपोर्टला ब्रेक भेटतो. ओके, आणि आपण विचार केला असतो की आता मार्केट इथून वर जाईल आणि मग आता मी काय करतो, इथून अपसाईडला ट्रेड घेतो. आणि तुम्ही तसं विचार करता, मार्केट तसं जातं देखील, तुम्हाला हिरवी कॅन्डल इथे क्लोजिंगला मिळते देखील. ओके, आणि त्याच्यानंतर लगेच एक रेड कॅन्डल भेटते आणि पुन्हा मार्केट डाऊन साईडला निघायला चालू करतं. म्हणजे इथे डबल ट्रॅप झाला. म्हणजे दोनदा ट्रॅप त्यांनी क्रिएट केला. ओके, तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच जणांसोबत हे झालं असेल. जर घडलं असेल तर चॅट बॉक्समध्ये टाका मला. ओके, म्हणजे मला समजून येईल की किती लोकांनी ह्या प्रॉब्लेमला फेस केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला गरज आहे सध्या ॲडव्हान्स चार्ट ट्रेडिंगची. ॲडव्हान्स चार्ट रीड करण्याची, ॲडव्हान्स चार्टला अभ्यासण्याची फार जास्त गरज आहे. फार जास्त
गरज आहे, लक्षात घ्या. ओके, तर आता हे बघा, मार्केटमध्ये जर तुम्हाला चार्टचा अभ्यास करायचा आहे, तर तुम्हाला सायकॉलॉजीचा अभ्यास करावा लागेल. तुम्हाला काय करावं लागेल? सायकॉलॉजीचा अभ्यास करावा लागेल. सायकॉलॉजीचा अभ्यास करायचा म्हणजे काय? कोण कुठे बाय करते आणि कोण कुठे सेल करते, हे जर तुम्हाला लक्षात आलं, तर तुमच्या सायकॉलॉजीचा 80% भाग संपला. 80% भाग तुम्ही काय केलेला आहे? जिंकलेला आहात. ओके. कोण कुठं बाय करते, कोण कुठं सेल करते याचा. ओके. सर्वात प्रामुख्यानं गोष्ट जी आपण बघतो, की बघा लक्ष द्या. मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो ना, तेव्हा आपण काय करतो? ट्रेड प्लॅन बनवतो. काय करतो? ट्रेड प्लॅन बनवतो. ज्यालाच आपण अनालिसिस म्हणतो. ज्यालाच आपण अनालिसिस म्हणतो. आणि आपण आपल्याला काय घाण सवय माहिती का? आपल्याला घाण सवय, की बाबा मार्केटमध्ये आपण ट्रेड करण्यासाठी तयार आहोत. आलोत मार्केटमध्ये, लॅपटॉप ओपन केला आणि आपली अशी अपेक्षा असते, की मी मार्केटमध्ये लॅपटॉप ओपन केल्यानंतर जेव्हा मी चार्ट बघतोय त्याच्या 1, 2, 3 मिनिटांमध्ये मला काय भेटावा? ट्रेड भेटावा आणि तिथून मी काय करावे? 4-5 हजार प्रॉफिट काढावा पर लॉट. असं प्रत्येकाची अपेक्षा असते. पण मंडळी लक्षात घ्या, असं होत नाही. असं होत नाही. ट्रेड प्लॅन करणं म्हणजे काय? तर तुम्ही आदल्या दिवशी मार्केटचा अभ्यास करता, मार्केटच्या सगळ्या आस्पेक्ट्सला बघता आणि त्याच्यानुसार मग उद्या काय होईल याचा विचार करून मग काय करता तिथे मंडळी? ट्रेड घेता. ओके, लक्षात घ्या. आता हा तुमचा बँक निफ्टीचा चार्ट आहे. आता हा तुमचा काय बँक निफ्टीचा चार्ट आहे. तुमच्यापैकी बरेच जण काय करतात माहिती का? कष्टच घेत नाहीत. कष्ट घेत नाहीत म्हणजे काय? तर मोठ्या टाईम फ्रेममध्ये जाण्याचा प्रयत्नच करत नाहीत. ते काय करतात? डायरेक्ट 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतात. प्रत्येक 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतात आणि फक्त एवढंच बघतात. एवढंच बघतात, की हां सर, हा सपोर्ट आहे, हा रेझिस्टन्स आहे. आता ह्याला ब्रेक भेटला की ट्रेड घ्यायचा, ह्याला तोडलं की खालच्या साईडला ट्रेड घ्यायचा. एवढं सोपं तुम्ही करून टाकले. आणि तुम्ही म्हणता सर, मग आम्ही ट्रेड घेतल्यानंतरच मार्केट रिव्हर्स करतं. आम्ही ट्रेड घेतल्यानंतरच मार्केट काय करतं? रिव्हर्स करतं. लक्षात घ्या, तसं नाहीये. तुमचं आणि मार्केटचं भांडण नाहीये. तुमचं आणि मार्केटचं भांडण नाही. बस तुमच्याकडे काही कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या कमी प्रमाणात तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला त्या शार्प करणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या शार्प करणं गरजेचं आहे. ओके, लक्ष द्या. ओके, ठीक आहे. तर आपल्याकडे काही मंडळी YouTubeवरून सुद्धा जॉइन झालेली आहेत. तर YouTubeवाल्या मंडळींना सांगायचं आहे, जर तुम्हाला लाईव्ह सेशन दर रविवारी जे आपण घेत असतो, ते जर जॉइन करायचे असतील, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तुम्ही जा, तिथून लिंक ते ॲप डाउनलोड करा आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपले रविवारचे सेशन असतात ते जॉइन करा. आणि हा आपला WhatsAppचा ग्रुप आहे, फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे. 1000 जण ह्याच्यामध्ये आहेत जवळपास. एकही रुपया कोणाकडून घेत नाही मी. ठीक आहे. ॲप सुद्धा फ्री आहे. सगळ्या गोष्टी फ्री आहेत. तुम्ही जा, मार्केटबद्दलचं तुम्हाला ज्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला इथे भेटतील आणि ॲपवर सुद्धा मिळतील. तुम्ही जाऊन डेफिनेटली ग्रुपला सुद्धा जॉइन करा आणि आपल्या ॲपवर सुद्धा डाउनलोड करून तुम्ही तिथं थांबा. तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी तिथं शिकायला जरूर मिळणार आहेत. मी लवकरच टेस्ट सिरीज पण चालू करणार आहे आपल्या ॲपमध्ये, जेणेकरून तुमचे जे थिअरी पार्ट आहे, तुम्हाला किती थिअरी माहिती आहे हे तुम्हाला लक्षात येईल. तुमची डेप्थ तुम्हाला लक्षात येईल, की बाबा हा माझी डेप्थ एवढी आहे, मला अजून एवढा अभ्यास करणं बाकी आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय तिथं म्हणजे तुमच्या टेस्ट फक्त थिअरी नाही तर प्रॅक्टिकल सुद्धा कंडक्ट करण्याचा प्रयत्न करेन. त्याच पद्धतीनं जे आहे आपला ऍप बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. ओके, अजून काही चेंजेस होतील, कारण आता तर 2-4 दिवसापूर्वी 1 तारखेला तर आपला ऍप प्ले स्टोअरला लिस्ट झालेला आहे. पण डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये डेफिनेटली फायदा होणार म्हणजे होणार. ठीक आहे. आता लक्ष द्या. ओके, बँक निफ्टीचा चार्ट आहे. आता बँक निफ्टीचा चार्ट आहे, मला सर ट्रेड प्लॅन करायचा आहे, अनालिसिस करायचा आहे, मी कसं करू शकतो सर? ठीक आहे, लक्षात घ्या. आज जर तुम्हाला मार्केटमध्ये मी तुम्हाला म्हणलं, की जर ऍडव्हान्स डायरेक्शननी जर तुम्हाला जायचं आहे, ऍडव्हान्स लेवलला जर जाऊन तुम्हाला अनालिसिस करायचं आहे, तर तुम्हाला काय बघणं गरजेचं आहे? बायर्स आणि सेलरचा डेटा बघणं गरजेचं आहे. बायर्स आणि सेलर्स कुठे आहेत ते बघणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल मोठ्या टाइम फ्रेममध्ये. काय करावं लागेल? मोठ्या टाइम फ्रेम कडे येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्ही हीच चूक करता. तुम्ही मोठ्या टाइम फ्रेममध्ये येऊन कधीच मार्केटला बघत नाहीत. ही सर्वात अवघड गोष्ट आहे. इंट्राडे करायचं आहे तर 1 डे टाइम फ्रेम आणि 1 आवर टाइम फ्रेम मस्ट आहेत वॉच करणे. हे काय मस्ट आहे, तुम्हाला बघणंच आहे. याच्याशिवाय पर्यायच नाही. याच्याशिवाय पर्यायच नाही. आलं लक्षात? राईट. आता लक्ष द्या. आता लक्ष द्या. इथे आपण काय केलेलं आहे इंट्राडे मध्ये, इंट्राडेचं जेव्हा अनालिसिस करतो तेव्हा टाइम फ्रेमचा अभ्यास करणं म्हणजे मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस जे म्हणतो ते करणं गरजेचं असतं. सर्वात प्रथम आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमकडे जाणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ऍडव्हान्स, जेव्हा तुम्हाला ऍडव्हान्स चार्ट ट्रेडिंग करायची आहे, जेव्हा तुम्हाला बायर सेलर्सची पोझिशन जाणून घ्यायची आहे, तेव्हा तुम्हाला टाइम फ्रेम सोबत खेळता येणं गरजेचं आहे. टाइम फ्रेम सोबत खेळता येणं गरजेचं आहे. ओके, आता जेव्हा मी इंट्राडे करतोय तेव्हा माझ्यासाठी सर्वात मोठा टाइम फ्रेम कुठला असला पाहिजे? तर 1 डे असला पाहिजे. कुठला टाइम फ्रेम असला पाहिजे? 1 डे असला पाहिजे. मग प्रश्न पडतो, सर मी 1 डे टाइम फ्रेम मध्ये मी 1 डे टाइम फ्रेम मध्ये काय केलं पाहिजे? तर मी 1 डे टाइम फ्रेम मध्ये मंडळी लक्षात घ्या,
तुम्ही वन डे टाइम फ्रेम मध्ये मेजर रेजिस्टन्स आणि सपोर्ट्सला शोधलं पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचं वन डे टाइम फ्रेम मध्ये काम काय, तर फक्त रेजिस्टन्स आणि सपोर्टला शोधा. फक्त रेजिस्टन्स आणि सपोर्टला शोधा. लक्षात घ्या, निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताय, ऑप्शन ट्रेडिंग करताय, तर तुम्हाला मेजर रेजिस्टन्स आणि मेजर सपोर्ट आयडेंटिफाय करणं अतिशय महत्वाचं आहे. अतिशय महत्वाचे. ओके, वन डे टाइम फ्रेम मध्ये मेजर रेजिस्टन्स सपोर्ट्स तुम्हाला बघायचे आहेत. ते काही असू शकतात. ओके, ते काहीही असू शकतात. ओके, मोस्टली हे जे मेजर रेजिस्टन्स सपोर्ट आहेत हे प्राइस ऍक्शन थ्रू तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. कशा थ्रू? प्राइस ऍक्शन थ्रू आयडेंटिफाय करायचे आहेत. ओके, त्याच्यातही तुम्हाला अजून ऍडव्हान्स गोष्ट सांगितली मी. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 आवर टाइम फ्रेम मध्ये यायचं. दुसरा टप्पा काय मग तुमचा? 1 आवर टाइम फ्रेम. 1 आवर टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला ट्रेंड बघायचा आहे मार्केटचा. काय बघायचा आहे? ट्रेंड. आणि ट्रेंडशी रिलेटेड सर्व गोष्टी तुम्हाला कशामध्ये बघायच्या आहेत? 1 आवर टाइम फ्रेम मध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आलं सर? तुमचा ट्रेंड लाईन आली, तुमची काय आली? ट्रेंड लाईन आली, तुमचा फिबो आला, तुमचा काय आला? फिबोनाकी आला, आणि बाकीच्या काय गोष्टी आहेत, पुलबॅक, स्विंग्स वगैरे जे काय आहे ते तुमचं सगळं कुठं आलं? 1 आवर टाइम फ्रेम मध्ये आलं. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये. कशामध्ये यायचंय? 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये. आता 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये जेव्हा तुम्ही येताय, 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये तुम्ही येताय, तेव्हा तुम्हाला काय बघायचं? तर बघा, फक्त तुम्हाला प्रिव्हियस डेचा अभ्यास करायचा आहे. प्रिव्हियस डेचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे मागच्या दिवशी मार्केटनी काय केलं होतं, मागच्या दिवशी मार्केटची काय परिस्थिती होती, ह्याचा तुम्हाला अभ्यास करायचा. ह्याचा तुम्हाला अभ्यास करायचा. आणि 5 मिनिटामध्ये काय करायचंय मग मंडळी? फक्त ट्रेड प्लॅन करायचा, म्हणजे एंट्री एक्झिट घ्यायचंय. म्हणजे काय करायचंय? एंट्री एक्झिट प्लॅन करायचा. आपण चुकतो कुठं? आपण अनालिसिस पण 5 मिनिटामध्ये करतो, आपण एंट्री एक्झिट पण 5 मिनिटामध्ये करतो, आणि आपण म्हणतो पण की बाबा सर मी ट्रेड घेतला की मार्केटमध्ये मला लॉस होतो. ओके, ही सर्वात महत्वाची आणि सर्वात मायनर, म्हणजे काय म्हणतात, क्षुल्लक चूक आहे जी तुम्ही सर्व करता. करायची नाही, करायची नाही. ओके, ह्या पद्धतीने जर अनालिसिस केलं तर तुमचे मोस्ट ऑफ द जे चुकीचे जे ट्रेड्स तुम्ही घेतात ते तुमचे कव्हरअप होतील. ओके, ते तुमचे काय होतील? कव्हरअप होतील. आता लक्ष द्या. मग सर मला ऍडव्हान्स चार्ट ट्रेडिंग करायला फक्त टाइम फ्रेमचाच अभ्यास करणं गरजेचं आहे का? नाही, फक्त टाइम फ्रेमचा अभ्यास करणं पुरेसं नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा अजून ऍडव्हान्स जावं लागेल. ज्या गोष्टी मी इथं सांगितल्या त्या तर अतिशय महत्वाच्या आहेत, पण ह्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण खूप महत्वाच्या आहेत. बघा, लक्ष द्या. आजच्या दिवशी जर मार्केटमध्ये ट्रेड करायचं, तर तुम्हाला जर मार्केटमध्ये ऍडव्हान्स लेवलला जर समजून घ्यायचं असेल, तर तुमच्याकडे काय पाहिजेत? की कन्फर्मेशन पाहिजे ट्रेड घेण्याआधी. काय पाहिजेत? कन्फर्मेशन पाहिजेत. कन्फर्मेशन पाहिजेत. ओके, कन्फर्मेशन म्हणजे काय? की बाबा तुमच्या त्याच लेवलला प्राइस ऍक्शन असला पाहिजे, त्याच लेवलला तुमचं इंडिकेटर असलं पाहिजे, त्याच लेवलला तुमचं कॅन्डलस्टिक असलं पाहिजे, आणि तीच लेवल तुमची सायकोलॉजिकल असली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचे चार आपल्याकडे काय आहेत? 4 प्रकारचे कन्फर्मेशन आहेत. कुठले कन्फर्मेशन आहेत? नंबर 1, प्राइस ऍक्शनच्या अकॉर्डिंग आपल्याला कन्फर्मेशन भेटतं. नंबर 2, इंडिकेटरच्या अकॉर्डिंग आपल्याला कन्फर्मेशन भेटतं. नंबर 3, कॅन्डलस्टिकच्या अकॉर्डिंग कन्फर्मेशन भेटतं. आणि नंबर 4, सायकोलॉजीच्या अकॉर्डिंग आपल्याला कन्फर्मेशन भेटतं. या 4 कन्फर्मेशन पैकी जेवढे जास्त कन्फर्मेशन एखाद्या लोकेशनला असतील, तिथून तो जो ट्रेड आहे तो ट्रेड तेवढाच सक्सेसफुल होणार, तेवढाच सक्सेसफुल होणार. याची गॅरंटी तुम्ही घ्यायला पाहिजे. ओके, 100% होईल. ओके, बऱ्याच वेळेस बघा मार्केटमध्ये असं पण परिस्थिती होते की चारीला चारी कन्फर्मेशन भेटतात, पण तिथं स्टॉप लॉस हिट होतो. बघा, मार्केटमध्ये शाश्वत काही नाही, पण हा, ज्या चुका आपल्याकडून होऊ शकतात त्या जर मी मिनिमाइज केल्या, तर नक्कीच माझे काय होतील? प्रॉफिटचे जे ट्रेड्स आहेत ते नक्कीच वाढतील. ओके, लक्षात घ्या. हे 4 ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. की कन्फर्मेशन आपण कशी घेतो? कन्फर्मेशन म्हणजे काय? कन्फर्मेशन म्हणजे एखाद्या लोकेशनला प्राइस ऍक्शन वाईज इम्पॉर्टंट लेवल आहे का, त्याच लोकेशनला, त्याच पोझिशनला इंडिकेटर काय म्हणतोय, इंडिकेटरचं काय सिग्नल आहे. तिसरी गोष्ट की बाबा त्याच लेवलला, त्याच ह्याला कॅन्डलस्टिक काय म्हणतो, आणि महत्वाची गोष्ट की बाबा त्या लेवलला सायकोलॉजी काय म्हणते, त्या लेवलला सायकोलॉजी काय म्हणते. जर तुम्हाला ह्या 4 कन्फर्मेशन पैकी जास्तीत जास्त, म्हणजे चारीला चारी कन्फर्मेशन भेटली, तर तिथं ट्रेड तुमचा मोस्ट ऑफ द काय म्हणता येईल की आपल्याला प्रोबॅबिलिटी आहे की तो सक्सेसफुल होईल. जास्त प्रोबॅबिलिटी आहे तो तिथे सक्सेसफुल होईल. ओके, पण आता ऍडव्हान्स चार्ट ट्रेडिंग मध्ये हा दुसरा पॉईंट होता की कन्फर्मेशन. हा दुसरा पॉईंट होता कन्फर्मेशन. पहिला पॉईंट कुठला होता? पहिला पॉईंट होता मंडळी मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस. पहिला पॉईंट कुठला होता? मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस. मग आता तिसरा पॉईंट कुठला आहे? तर जर तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचे आज तर तुम्हाला सायकोलॉजीच्या हिशोबाने खेळायचे, तर तुम्हाला फिबोनाकीचा वापर ऍडव्हान्स लेवलला जमणं गरजेचं आहे. फिबोनाकीचा वापर ऍडव्हान्स लेवलला करता येणं अतिशय महत्वाचं आहे. जर फिबोनाकी जर तुम्ही व्यवस्थित शिकलात,
तर तुम्हाला मार्केटमध्ये जास्त जास्त वेळेस लक्षात येईल की नेमकं मार्केटचा ट्रेंड काय, मार्केटची दिशा काय, मार्केटचं काय म्हणजे मार्केटची डायरेक्शन कुठं आहे, मार्केट कोण्या डायरेक्शनला घुसू शकतं. ओके. बऱ्याच जणांचं असं असतं की सर मार्केट कुठं जाऊ शकतं किंवा मार्केटची दिशा दशा काय आहे हे जरा आम्हाला सांगा, हे जरा आम्हाला सांगा. म्हणजे त्यांचं ओव्हरऑल विचारणं काय असतं की बाबा सर आम्हाला मार्केटबद्दल ट्रेंड सांगा, मार्केटबद्दल काय सांगा, ट्रेंड सांगा. ओके. तर आता लक्ष द्या, आपलं युट्यूब चॅनल आहे, आपलं युट्यूब चॅनल आहे ट्रेड विथ द्रोणाचार्य, ट्रेड विथ द्रोणाचार्य. ओके. त्या ट्रेड विथ द्रोणाचार्यमध्ये जर तुम्ही आलात तर फिबोनाकीच्या ह्याच्यावर आपण लक्षात घ्या, एका तासाचं मी घसा कोरडा केलेला आहे. हे सेशन आहे 4 महिन्यापूर्वी अपलोड केलेलं, जाऊन बघा. ओके. कुठल्याही प्रकारचा 1 रुपया सुद्धा तुम्हाला लागणार नाही. ठीक आहे, जाऊन बघा, तुम्हाला डिटेलमध्ये तिथे इन्फॉर्मेशन मिळणार म्हणजे मिळणार, डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मिळणार म्हणजे मिळणार. राईट. तर आता लक्ष द्या, जर ऍडव्हान्स लेवलला फिबोनाकी शिकायचं आहे, ओके, त्या व्हिडिओमध्ये जे काही फिबोनाकी बद्दल शिकवलं होतं ते तर आहेच, पण त्याच्यावरही काही ऍडव्हान्स पॉईंट आहेत, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपल्या सर्वांना माहिती की बाबा फिबोनाकी आपण कशामध्ये लावतो, तर जेव्हा मार्केटमध्ये ट्रेंड असतो तेव्हा आपण मार्केटमध्ये फिबोनाकी लावतो, तेव्हा आपण मार्केटमध्ये काय करतो, फिबोनाकी लावतो. आता बघा लक्ष द्या, 2 प्रकारचे ट्रेंड असतात, एक डाऊन ट्रेंड असतो, एक अप ट्रेंड असतो, एक अप ट्रेंड असतो. डाऊन ट्रेंड मध्ये आपण कुठून कुठपर्यंत हे लावतो, फिबोनाकी लावतो, तर बॉटम पासून टॉप पर्यंत आपण काय करतो, फिबोनाकी लावतो. ओके. पण ते जर तुमचा अप ट्रेंड असेल, ते जर तुमचा अप ट्रेंड असेल, तर अप ट्रेंड मध्ये आपण डाऊन ट्रेंड मध्ये, एक मिनिट चुकीचं लिहिलं मी, डाऊन ट्रेंड मध्ये आपण काय करतो, टॉप पासून बॉटम पर्यंत काय करतो, फिबोनाकी लावतो. आणि अप ट्रेंड मध्ये काय करतो, बॉटम पासून टॉप पर्यंत काय करतो, फिबोनाकी लावतो, फिबोनाकी लावतो. आता प्रश्न पडतो की सर बॉटम हा धरायचा, हा धरायचा, हा धरायचा, हा धरायचा, कुठला धरायचा? 100 बॉटम इथे दिसायलेत मला, कुठला बॉटम धरू? तर बघा लक्ष द्या, जेव्हा तुम्ही इंट्राडे करताय, जेव्हा तुम्ही इंट्राडे करताय तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये लेटेस्ट वाला जो लो आहे आणि लेटेस्ट वाला जो हाय आहे तोच पकडायचा असतो, तोच पकडायचा असतो. बाकीच्या लो सोबत तुमचं काहीही घेणं देणं नसतं, बाकीच्या लो सोबत तुमचं काहीही घेणं देणं नसतं. आलं का लक्षात, आलं का लक्षात? चलो. आता बघा, जेव्हा मी फिबोनाकी लावतोय, लेट से आता लेटेस्ट वाला लो कुठे, लेटेस्ट वाला हाय कुठे, चला मला भेटला. मी काय करतो, त्याच्यानुसार काय करतो, फिबोनाकी बॉटम पासून टॉप पर्यंत लावतो, बॉटम पासून टॉप पर्यंत लावतो. आता लक्ष द्या, आता इथे हे इंद्रधनुष्य जे दिसायला आहे हे उग टाइमपास साठी नाहीये, हे उग टाइमपास साठी नाहीये. लक्षात घ्या, ही काय आहे, 0.6 ची लेवल, ही काय तुमची 0.6 ची लेवल आहे मंडळी, 0.6 ची लेवल आहे. आता लक्ष द्या, ही 0.6 ची लेवल फार 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 महत्वाची, अतिशय महत्वाची. का महत्वाची? कारण जोपर्यंत मार्केट ह्या 0.6 च्या लेवलच्या वर आहे तोपर्यंत मार्केटची दिशा ही काय असणार आहे, अप ट्रेंड मध्ये असणार आहे. कशामध्ये असणार आहे, अप ट्रेंड मध्ये असणार आहे. ओके. आणि जसं आता अप ट्रेंड मध्ये आहे याचा अर्थ काय, की इथं कोण स्ट्रॉंग असतील, बायर स्ट्रॉंग असतील. बघा लक्ष द्या, मी तुम्हाला पहिलेच क्लिअर केलं की ऍडव्हान्स मध्ये जर तुम्हाला चार्ट ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला बायर सेलर्स आणि सायकोलॉजी सोबत खेळणं गरजेचं आहे. तर अप ट्रेंड मध्ये 0.6 च्या लेवलच्या वर कोण स्ट्रॉंग असेल, मग बायर स्ट्रॉंग असेल. कोण स्ट्रॉंग असेल, बायर स्ट्रॉंग असेल. म्हणजे मार्केट जेव्हा 0.6 च्या वर आहे तेव्हा तुमचं व्ह्यू काय असला पाहिजे, की जेव्हा मार्केट पडेल तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, मार्केटमध्ये बाय साईडला पोझिशन क्रिएट केली पाहिजे. तेव्हा तुम्ही काय केली पाहिजे, बाय साईडला क्रिएट केली पाहिजे. कशाची, पोझिशन क्रिएट केली पाहिजे. ओके, खरेदीची. ओके, यालाच आपण काय म्हणतो, बाय ऑन डीप. यालाच काय म्हणतो आपण, बाय ऑन डीप. म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा प्राइस ड्रॉप होतोय, मार्केटमध्ये जेव्हा प्राइस ड्रॉप होतोय त्या प्राइसला आपण काय करतोय, बाय करतोय. त्या प्राइसला आपण काय करतोय, बाय करतोय. यालाच आपण काय म्हणतो, बाय ऑन डीप. आता बाय ऑन डीप कधी करायचं, जेव्हा फिबोनाकीच्या वर मार्केट असेल, फिबोनाकीच्या 0.6 च्या वर जेव्हा मार्केट असेल तेव्हा. जसं फिबोनाकीच्या 0.6 च्या खाली जर मार्केट तोडलं, मार्केट खाली आलं, लक्षात घ्या तुमचा ट्रेंड चेंज झालाय, तुमचा अप ट्रेंड आता डाऊन ट्रेंड मध्ये बदललाय. ओके, तुमचा अप ट्रेंड आता डाऊन ट्रेंड मध्ये बदललेला आहे. जसं त्या 3 इडियट्स मध्ये एक डायलॉग आहे बघा, अभी आपका मिलीमीटर सेंटीमीटर जो हो गया, तसंच तुमचं मार्केट आता अप ट्रेंड वरून डाऊन ट्रेंड मध्ये बदललेलं आहे. हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. आता मग सर डाऊन ट्रेंड मध्ये कोण स्ट्रॉंग असतं बरं? डाऊन ट्रेंड मध्ये स्ट्रॉंग असतात सेलर. डाऊन ट्रेंड मध्ये कोण स्ट्रॉंग असतात, सेलर. आता मग जसं मार्केट ह्या लेवलच्या खाली येईल तसं तुमचा व्ह्यू का असला पाहिजे, की बॉस मार्केटमध्ये जेव्हा 0.6 च्या लेवलच्या खाली, 0.6 च्या लेवलच्या खाली, जरा चार्ट क्लिक करतो मी, एक मिनिट. ओके, 0.6 च्या लेवलच्या खाली. ओके, हा राईट, 0.6 च्या लेवलच्या खाली जेव्हा जेव्हा मार्केट आहे, जेव्हा मार्केट आलेलं आहे तेव्हा माझा व्ह्यू का असला पाहिजे, की बॉस सेल ऑन राईज. काय असला पाहिजे माझा व्ह्यू, सेल ऑन राईज. म्हणजे माझा व्ह्यू असला पाहिजे
की इथं मला काय करायचं, सेल करायचं. कशावर? ऑन राईजवर. म्हणजे काय, जेव्हा जेव्हा मार्केटची प्राइस ही 0.6च्या लेवलच्या खाली येईल तेव्हा तेव्हा माझा व्ह्यू काय असला पाहिजे, की बॉस मला इथे काय करायचं आहे, मला इथे सेल ऑन राईज करायचं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा प्राइस वाढेल तेव्हा तेव्हा मला काय करायचंय, मला कुठली पोझिशन बनवायची, मला सेल साईडला पोझिशन बनवायची. म्हणजे हे प्राइस जो चढलेला आहे हा तुमचा प्राइस मार्केटमध्ये अपट्रेंड क्रिएट करतोय का? नाही. हे फक्त तुम्हाला येडं बनवण्यासाठी आहे. हा तुमच्यासाठी एक पुलबॅक आहे आणि ह्या पुलबॅक मध्ये आपण अपसाईडला ट्रेड घ्यायचा नसतो. आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला सेल ऑन राईज वर ट्रेड घ्यायचा असतो. म्हणजे आपल्याला काय करायचं असतं, सेल ऑन राईज. म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा प्राइस अप होतो तेव्हा तेव्हा आपल्याला कुठलीही बेरीज साईडला पोझिशन क्रिएट करता आली तर आपण तिथे काय करायची, तिथे आपण पोझिशन 100% क्रिएट करायची आहे. ओके, आता लक्ष द्या. मग प्रश्न पडतो, सर फिबोनाकी लावायचा कुठे? तर लक्ष द्या, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की बाबा फिबोनाकी कुठं लावायचं आपल्याला, 1 आवर मध्ये लावायचा. फिबोनाकी कुठं लावायचं आपल्याला, 1 आवर मध्ये लावायचा. ओके, 1 आवर मध्ये जर तुमचा फिबोनाकी तुम्हाला लावायचा, म्हणजे 1 डे मध्ये फिबोनाकीचा काहीच संबंध नाही, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये फिबोनाकीचा काहीच संबंध नाही, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये फिबोनाकीचा काहीच संबंध नाही. संबंध कुठे आहे? 1 आवर मध्ये. 1 आवर मध्ये, लक्ष द्या. ओके, आता मग माझं काम काय, की बॉस चला 1 आवर मध्ये या, 1 आवर मध्ये या. ओके, चलो 1 आवर मध्ये आलं. आता मला सांगा, लेटेस्ट मध्ये बाईंग कुठून आलेली? बरेच जण म्हणतील सर लेटेस्ट मध्ये बाईंग इथून आलेली, पण मंडळी लक्षात घ्या, मार्केट वर गेलं, इथं पुलबॅक होता आणि पुन्हा मार्केट इथून वर गेलं. तर हा आपल्यासाठी काय झाला, एक लेटेस्ट बाईंग झोन झाला. कारण इथे काय झालेलं आहे, लेटेस्ट मध्ये स्विंग क्रिएट झालेला आहे. काय झालेलं आहे इथे, लेटेस्ट मध्ये स्विंग क्रिएट झालेला आहे. ओके ओके, चलो. तर आता मग फिबोनाकी लावणार कुठून मंडळी? मी फिबोनाकी लावणार इथून इथपर्यंत, फिबोनाकी लावणार इथून इथपर्यंत. ओके, आता हा ट्रेंड कुठला आहे? अप ट्रेंड आहे. हा मार्केटमध्ये प्राइस कशी दिसते तुम्हाला, वर चढलेली दिसते. मग मला सांगा, अप ट्रेंड मध्ये जर आपल्याला फिबोनाकी लावायचा असेल तर कुठून कुठपर्यंत लावतो आपण? आपण लावतो बॉटम पासून टॉप पर्यंत, जे की तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं मी, बॉटम पासून टॉप पर्यंत लावतो. चला मग फिबोनाकी उचला, फिबोनाकी उचला, बॉटम पासून टॉप पर्यंत लावा. ओके, बॉटम पासून टॉप पर्यंत लावा. एक्झॅक्टली बघा, तुम्ही लक्ष द्या. एक्झॅक्टली तुम्हाला असं लक्षात येईल की बॉस सर मार्केटनी जे आता सपोर्ट घेतलेला आहे ते कुठं घेतलेला आहे? एक्झॅक्टली 0.6च्या लेवल जवळ घेतलेला आहे. 0.6च्या लेवल जवळ घेतलेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये अजून पण आपण व्ह्यू काय ठेवला पाहिजे? सेल ऑन राईजचा ठेवला पाहिजे. सेल ऑन सॉरी बाय ऑन डीपचा ठेवला पाहिजे. ओके, बाय ऑन डीपचा आपण काय ठेवला पाहिजे? व्ह्यू ठेवला पाहिजे. आणि जशी ही 48,800 ची लेवल ब्रेक झाली की लगेच आपण काय केलं पाहिजे, इथे व्ह्यू आपला चेंज केला पाहिजे. मग आपला व्ह्यू काय ठेवला पाहिजे मंडळी? आपला व्ह्यू काय ठेवला पाहिजे? तर आपण व्ह्यू इथे ठेवला पाहिजे सेल ऑन राईज. म्हणजे बघा, ही लक्ष्मण रेषा आपल्यासाठी, ही काय लक्ष्मण रेषा, ह्याच्यावर बाय ऑन डीप, ह्याच्या खाली सेल ऑन राईज, ह्याच्या खाली काय सेल ऑन राईज. ओके, हे आपले काय झाले, दोन व्ह्यू जे आहेत ते आपले इथं बनलेले आहेत. हे काय झाले, आपले दोन व्ह्यू इथे बनलेले आहेत. आलं लक्षात? चलो बढिया. आता लक्ष द्या. ओके, तर आता मी तुम्हाला काय म्हणलं की बॉस सर मार्केटमध्ये काय पाहिजे तुम्हाला, एक 0.6च्या लेवलच्या वर तुमचा व्ह्यू का असला पाहिजे? बाय ऑन डीपचा असला पाहिजे, बाय ऑन डीपचा असला पाहिजे. चला मग 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि तिथे बघूया की मला तिथे बाईंग साईडला अपॉर्च्युनिटी भेटली होती का, मला तिथे बाईंग साईडला अपॉर्च्युनिटी भेटली होती का, किंवा भेटेल का, भेटेल का. ओके, चलो. तर आता लक्ष द्या, लक्ष द्या. आता इथे तर आपल्याला मस्त मार्केट पडलेलं दिसत आहे. एकदम आपल्याला काय दिसत आहे, एकदम मार्केट काय आहे, रेड 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 मध्ये आपल्याला इथे दिसत आहे. ओके, पण लक्ष द्या, इथे एक हॅमर कॅन्डल बनली आणि इथे आपल्याला काय झालं, एक बाय साईडचा पोझिशन क्रिएट करता आली. तसं तुम्ही म्हणाल सर इथे पण हॅमर कॅन्डल, पण लक्ष द्या, या हॅमर कॅन्डलच्या वर कुठलीही नेक्स्ट कॅन्डल क्लोजिंग दिली नाही. म्हणजे अजून एक पॉईंट सांगतो, लक्षात घ्या, अजून एक ऍडव्हान्स पॉईंट लिहून घ्या. ओके, कॅन्डल स्टिकला जर तुम्ही ट्रेड करताय, कॅन्डल स्टिकला जर तुम्ही ट्रेड करताय, ऍडव्हान्स पॉईंट सांगतोय, लक्ष द्या. ओके, दोन प्रकारच्या कॅन्डल स्टिक असतात, एक बुलिश कॅन्डल स्टिक असते तुमची, एक बेरिश कॅन्डल स्टिक असते, आणि तिसरी असते तुमची न्यूट्रल कॅन्डल स्टिक. न्यूट्रल कॅन्डल स्टिकचं वेगळं आहे. न्यूट्रल कॅन्डल स्टिक सांगत बसलं तर आपला खूप टाइम जाईल, पण सध्या आपला जो पोर्शन आहे तो आपल्याला क्लिअर करणं सांगणं गरजेचं आहे. कॅन्डल स्टिक आपल्याकडे प्रामुख्याने दोन असतात. कुठल्या असतात होत्या, तर एक असतात बुलिश आणि दुसरा असतं बेरिश, दुसरा असतं बेरिश. ओके, तर लक्ष द्या, जेव्हा बुलिश कॅन्डल स्टिक बनते, जेव्हा इथे कुठलीही रॅन्डम बुलिश कॅन्डल स्टिक बनते, त्या कॅन्डलच्या हायच्या वर जोपर्यंत नेक्स्ट कॅन्डल क्लोज करत नाही तोपर्यंत तिथं ट्रेड घ्यायचा नाही, तोपर्यंत तिथे ट्रेड घ्यायचा नाही. ओके, आपण काय करतो चूक, आपल्याला दिसती हॅमर कॅन्डल, आपल्याला दिसती बुलिश इंगल्फिंग, आपल्याला दिसते रायझिंग थ्री मॉर्निंग स्टार वगैरे वगैरे, आपल्याला काही कॅन्डल दिसतात आणि आपण काय करतो, तिथं एंट्री घेऊन टाकतो आणि आपण मग ट्रेड घेतला की मार्केट तिथून फिरतं. का फिरतं? कारण तिथं कॅन्डलची क्लोजिंग तिथं आपल्याला भेटत नाही. तिथे बघा, कॅन्डलची क्लोजिंग का गरजेची इथे,
इथे कॅन्डलची क्लोजिंग का गरजेची, कारण इथे कन्फर्मेशनसाठी गरजेची की बाबा इथं जे बुलिश कॅन्डलस्टिक बनलेलं आहे त्या बुलिश कॅन्डलस्टिक मध्ये खरोखरच बायर्स होते, खरोखरच बायर होते आणि त्या बायर्स लोकांनी मार्केटला मध्ये अजून एक ग्रीन कॅन्डल बनवलेली आहे, म्हणजे बायर्स लोकांचं प्रेझेन्स तिथे जेन्युइन आहे हे आपल्याला लक्षात घेण्यासाठी तिथे कॅन्डलची क्लोजिंग आपल्याला मिळणे गरजेचे असते, राईट. ओके. सिमिलरली जर बेरिश कॅन्डलस्टिक आहे कुठली पण XYZ रॅन्डम बेरिश कुठली कॅन्डलस्टिक आहे, त्या बेरिश कॅन्डलस्टिकच्या खाली जोपर्यंत आपल्याला त्या बेरिश कॅन्डलस्टिकचा लो ब्रेक करून आपल्याला नेक्स्ट एक रेड कॅन्डलची क्लोजिंग खाली भेटत नाही, रेड कॅन्डलची क्लोजिंग आपल्याला खाली भेटत नाही, तोपर्यंत आपण तिथे ट्रेड इनिशिएट करू शकत नाही खालच्या साईडचा. का खालच्या साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकत नाही, कारण तिथं सेलर लोकांचं जे आहे आपल्याला प्रेझेन्स जे आहे, अस्तित्व जे आहे त्याचं कन्फर्मेशन भेटत नाही. आपल्याला तिथे सेलर लोकांच्या अस्तित्वाचं प्रेझेन्स आपल्याला तिथे कन्फर्मेशन भेटत नाही. आपल्याला कन्फर्मेशन फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कन्फर्मेशन फार महत्वाची, जेवढी जास्त कन्फर्मेशन तेवढा स्ट्रॉंग तिथं कन्व्हिक्शन, तिथे आपण ट्रेड घेऊ शकतो, तिथे आपण काय करू शकतो, ट्रेड घेऊ शकतो. आलं लक्षात? चलो बढिया. आलं लक्षात? आता इथे बघा, इथे कॅन्डलची क्लोजिंग झाली आणि इथे आपण जर ट्रेड घेतला तर इथे आपल्याला एक बाईंग साईडला अपॉर्च्युनिटी भेटली. त्याच्यानंतर ठीक आहे, मार्केट तिथून रिव्हर्स आलं. ओके, त्याचे पण कारण आहेत की इथं का रिव्हर्स आलं. इथे ऍक्च्युअली ट्रॅप बनला होता. ह्या ट्रॅपमध्ये बायर्स लोकांना मार्केटने अडकवलं. आता बायर्स लोकांना या ट्रॅपमध्ये कसं अडकवलं तर लक्षात घ्या, लेटेस्ट वाला स्विंग कुठला होता, हा होता. आणि आपल्याला काय शिकवलेलं असतं की जेव्हा जेव्हा मार्केटचा लेटेस्ट वाला स्विंग तुटेल तेव्हा मार्केटचा ट्रेंड हा बदलत असतो, हे आपल्याला शिकवलेलं असतं. ओके, हे तुम्हाला मला सर्वांना शिकवलेलं आहे. म्हणजे इथं काय झालं, एक रेजिस्टन्स झाला. ओके, आता जसं ही कॅन्डल ह्या लेवलला म्हणजे ह्या स्विंगच्या वर जाऊन क्लोजिंग केली, इथं काय झाले, बायर लोक आले आणि जशी त्यांनी पोझिशन क्रिएट केली मार्केटला पुन्हा काय झालं, एक व्हॉल्यूम भेटला, एक लिक्विडिटी भेटली आणि मार्केट तिथून पडायला चालू झालं. बघा लक्षात घ्या मंडळी, मार्केटमध्ये सगळा गेम सायकोलॉजीचा आहे. ओके, राईट. चलो आता फिबोनाकीचं मी तुम्हाला सांगू लागलो. ओके, फिबोनाकी मध्ये इथे हॅमर कॅन्डल पडली आणि म्हणूनच इथे ट्रेड बनला. इथे पण बनली होती हॅमर कॅन्डल, पण इथे ट्रेड का नाही बनला तर कॅन्डल क्लोजिंग नाही भेटली आपल्याला. ओके, हे ऍडव्हान्स पॉईंट होता, हे तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता लक्ष द्या, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. ऑप्शन ट्रेडिंग करणं म्हणजे आपल्याला एवढ्या गोष्टीच माहिती असणं गरजेचं आहे का नाही, ह्याच्यासोबत आपल्याला कधी कॉल आणि कधी पुट घ्यायचा, कधी कॉल कधी पुट विकायचा हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. फक्त मी चार्ट बघतो, मला चार्टवर ट्रेंड लाईन काढता येते, मला चार्टवर सपोर्ट काढता येतो, मला चार्टवर रेजिस्टन्स काढता येतं, हे जमणार नाही. हे जुनं झालं मंडळी, हे जुनं झालं. ओके, आता नवीन युग आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता की मार्केटमध्ये नवीन इरा चालू झालेला आहे. ओके, आणि तुम्हाला मागच्या रविवारच्या क्लासमध्ये मी तुम्हाला एक गॅरंटी दिली होती की जेव्हा आपलं ऍप येईल तेव्हा आपण एक ऑप्शन स्ट्रॅटेजीजवर काय करूया, एक खास क्लास कंडक्ट करूया, 7-8 दिवसाचा क्लास कंडक्ट करूया, ज्याच्यामध्ये ऑप्शन स्ट्रॅटेजीज मी तुम्हाला पूर्णपणे शिकवणार आहे, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला हेजिंगच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ओके, हेजिंग बद्दल जेव्हा आपलं एक सेशन झालं होतं 12 दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये आपण हे पॉईंट डिस्कस केला होता. ओके, तर मंडळी आपण आपल्या ऍपमध्ये हा कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे. पहिल्या 10 विद्यार्थ्यांसाठी पहिला कोर्स आहे हा आपला. ठीक आहे, हा आपला काय पहिला कोर्स आहे, त्याच्यामुळे पहिल्या 10 विद्यार्थ्यांना डायरेक्ट 50% ऑफ मी देणार आहे. ओके, 50% ऑफ देणार आहे आणि ह्या क्लासची जी क्लास चालू होणार आहे 20 मेला. ओके, आणि याचं रजिस्ट्रेशन तुम्ही क्लास संपल्यानंतर म्हणजे 6-7 नंतर आपला आत्ताचा क्लास संपला की तुम्ही चालू करू शकता. तुम्हाला तिथे कुपन येईल TWD, त्या कुपनचं नाव असेल, लक्ष द्या. ओके, मी तुम्हाला तिथं लिहून देतो नाव. ओके, कुपनचं नाव लिहून देतो, तिथे कुपन टाकलं तरी तुमची जी ऑफर आहे ती ऍक्टिव्हेट होऊन जाईल. TWD 10 म्हणजे ट्रेड विथ द्रोणाचार्य आणि पहिल्या 10 विद्यार्थ्यांनाच ही ऑफर असेल. ओके, आणि ह्या क्लासची रेकॉर्डिंग सुद्धा मिळेल आणि हा क्लास लाईव्ह सुद्धा होईल. म्हणजे आता हे सेशन जे आहे हे युट्यूबवर पडेल आणि बरीच मंडळी युट्यूबवरून सुद्धा हे क्लास बघेल, हे रेकॉर्डिंग बघेल. तर मंडळी तुम्ही सुद्धा हा क्लास करू शकता आणि माझा तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट असेल, कारण तुमच्याकडे रेकॉर्डिंग पण असेल आणि माझं लाईफ टाईम कुठलाही कोर्स घ्या तुमचा माझ्यासाठी सपोर्ट असेल म्हणजे असेलच. आणि माझ्या स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला आहे. ओके, क्लास केला नाही केला फरक पडत नाही, पण तुम्ही माझे विद्यार्थी आहात कारण तुम्ही युट्यूबवरून माझ्याकडे शिकायलात. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटबद्दल काही जरी डाऊट्स असेल तुम्ही विचारायला हरकत नाही आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला सुद्धा काही हरकत नाही. इथे मार्केटबद्दल तुम्हाला सगळ्या अपडेट मिळत असणार आहेत. ओके, मिळत असणार आहे, राईट. चलो आता हे जे आहे याचं मी बॅनर बनवलेलं आहे. 20 मेला आपलं लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग तुम्हाला तिथे
मिळणार आहे. याच्यामध्ये 12 ऑप्शनच्या स्ट्रॅटेजीज भेटणार आहेत आणि ट्रेंड ट्रेडिंग बद्दल आपलं क्लास होणार आहे. 7 दिवसाचा क्लास होईल, 2-3 तास रोजचा होईल. त्याच्यामुळे जवळपास 20 ते 21 घंट्याचा आपला क्लास होऊ शकतो. ठीक आहे, 20 ते 21 घंट्याचा क्लास होऊ शकतो. तुम्ही हा क्लास 100% जॉईन करायला पाहिजे जर तुम्हाला ऑप्शन स्ट्रॅटेजीज बद्दल माहिती नाही तर. ओके, आणि जर नसेल असेल काही अडचण नाही. ऑप्शन स्ट्रॅटेजीज काय असतात, ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग काय असते, मार्जिन कशी कमी करायची ऑप्शन सेलिंग मध्ये, फ्युचर ऑप्शन सेल कसा करायचा, खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्या सगळ्या गोष्टी शिकवणार आहेत आणि खास 12 स्ट्रॅटेजीज काढलेल्या आहेत. त्या 12 स्ट्रॅटेजीज शिकवणार आहे. ओके राईट, चलो ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता लक्ष द्या, आपण कॅन्डल वर आलो, आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता ह्याच्यावरनं अजून एक मला ऍडव्हान्स पॉईंट सांगावासा वाटतो. काय सांगावासा वाटतो माहिती का? मी खास करून ओके माझ्याबद्दल बोलतोय. मी ईएमए हा इंडिकेटर खूप वापरतो. म्हणजे माझ्या आयुष्यात फक्त जर इंडिकेटर जर तुम्ही विचारला कुठला असेल तर हा ईएमए इंडिकेटर आहे. आणि ह्या ईएमए इंडिकेटर मध्ये पण खास करून जर विचारलं तर 50 ईएमए आणि 200 ईएमए हे माझे काय खास ईएमए आहेत. हे माझे काय खास ईएमए आहेत. ह्याचा वापर करून तुम्ही मार्केटमध्ये कशा पद्धतीने ट्रेड एक कन्फर्मेशन क्रिएट करू शकता ते मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे. राईट, ओके. तर पहिली गोष्ट तर हा इंडिकेटर लावायचा कसा, सिंपल. इंडिकेटरवर या, सिंपल आहे. इंडिकेटरवर या. ओके, बऱ्याच जणांचा डाऊट येतोय की सर ऍप कसं डाउनलोड करावं. तर ऍप तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा डायरेक्ट प्ले स्टोअर वर जा, ट्रेड विथ द्रोणाचार्य टाका, तुम्हाला तिथे ऍप भेटून जाईल. पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, डायरेक्ट तिथून तुम्ही प्ले स्टोअरला तुम्हाला ते घेऊनच जाईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. राईट, ओके. तुमचे जे काय डाऊट आहे ते चॅट बॉक्स मध्ये टाका, आपण क्लास झाल्यानंतर सर्व काही डाऊट डिस्कस करणार आहोत. युट्यूब वाल्या मंडळींनी सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये टाकायचे, तुम्हाला मी रिप्लाय करेल. आणि माझ्या रिप्लायला जर लेट झाला तर माझा नंबर तुम्हाला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज कॉल कधी करू शकता. ओके, असं काहीही नाही. आणि हा नंबर माझा पर्सनल नंबर आहे बरं का. म्हणजे तुम्ही फोन लावाल तिकडे तिसरंच माणूस बोलेल असं नाही, मीच बोलणार आहे. माझंच नाव प्रतीक लवंदे आणि तुम्ही मलाच बोलणार आहात. माझ्यासोबतच डाऊट तुमचे जे काही डिस्कस करणार आहात ते माझ्यासोबतच करणार आहात, लक्षात घ्या. ओके, इथे मी काय करतो, ईएमए टाकतो. आता ईएमए टाकल्यानंतर काय करतो मी, इथे 2दा ईएमए ऍक्टिव्हेट करतो. मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल नाव आहे या इंडिकेटरचं. या इंडिकेटरवर जर सेशन घ्यायचं असेल तर मला तुम्ही सांगा, आपण ह्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवू शकतो. ओके, कारण हाच इंडिकेटर मी क्लासमध्ये जेव्हा शिकवतो तेव्हा मला 2 ते 3 दिवस लागतात. ओके, त्याच्यामुळे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप खूप इन्फॉर्मेशन, डिटेल बारीक बारीक इन्फॉर्मेशन देऊ शकतो. राईट, चलो. तर आता बघा, या ईएमए मध्ये मला काही चेंजेस करायचे तर मला काय करावं लागतं, इथे सेटिंगचं ऑप्शन आहे, या सेटिंगच्या ऑप्शनवर जावं लागतं. या सेटिंगच्या ऑप्शन मध्ये इथे लेंथ मला ऑप्शन भेटते इनपुट मध्ये. तर इथे मी काय करतो, एकात 50 करतो, आणि एकात ऑलरेडी जे आहे ते मला इथे 200 लिहून आलेले आहे बघा. ईएमए 200 हे कुठं दिसत आहे मला, हे बघा, ईएमए 200, ईएमए 50. ओके, हे मला इथे दिसत आहेत. ओके, हा कुपन कोड काय आहे, कुपन कोड आहे TWD10, TWD10. राईट, चलो. ओके, चलो. आता बघा, मी काय करतो, जरा कलर बदलतो म्हणजे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी अजून तुम्हाला एक अंडरस्टँडिंग येऊन जाईल. इथे मी पिवळा कलर केलेला आहे बघा, एक निळा आणि एक पिवळा असा 2 कलर केलेले आहेत. ओके, आता फिबोनाकी सोबत तुम्ही ह्या इंडिकेटरला कसं जोडू शकता आणि त्याच्यासोबत कसं वापरू शकता. आता मी तुम्हाला म्हणलं की बॉस 1 आवर टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला काय करायचं, फिबोनाकी लावायचा आहे. 1 आवर टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला फिबोनाकी लावायचा आहे. ओके, राईट, चलो फिबोनाकी लावूया. चलो, ओके. आता नेटला काय झालं बाबा, ओके ठीक आहे. ओके, चलो, नेटचा काहीतरी विषय होता. ओके, सॉरी. चलो, आता लक्ष द्या. इथे काय दिसतोय मंडळी, मला इथे दिसतोय येलो लाईन. ही येलो लाईन काय इंडिकेट करते मला, ही येलो लाईन इंडिकेट करते 50 ईएमए. आणि ही ब्ल्यू लाईन जी दिसते मला, ही काय इंडिकेट करते, ही 200 डे ईएमए. ओके, आता लक्ष द्या. ओके, लक्ष द्या बघा, एक्झॅक्टली फिबोनाकीची 0.6ची लेवल पण इथेच येऊ लागली. कशी येऊ लागली, मी काय करतो, ह्या बॉटम पासून ह्या टॉप पर्यंत फिबोनाकी लावतो. या बॉटम पासून ह्या टॉप पर्यंत काय करतो, फिबोनाकी लावतो. ओके, चलो. आता बघा, फिबोनाकी लावला. या फिबोनाकी लावल्यानंतर माझ्यासाठी काय झालं, फिबोनाकीची इथे 0.6ची लेवल आहे ती मार्क केली मी. त्याच्यासोबत लगेच इथे काय आहे, माझा 50 ईएमए आहे. इथे काय माझा 50 ईएमए हा इंडिकेटर आलेला आहे. 50 ईएमए हा इंडिकेटर म्हणजे माझ्याकडं इथे काय झालं, फिबोनाकीनं पण कन्फर्मेशन दिलं, इंडिकेटरनं पण कन्फर्मेशन दिलं. आता बघा, आता मी काय करतो, प्राइस ऍक्शन वाईज कन्फर्मेशन शोधतो की बाबा माझ्याकडे प्राइस ऍक्शन वाईज काय कन्फर्मेशन आहेत का, प्राइस ऍक्शन वाईज काय कन्फर्मेशन आहेत का, हे मी इथे बघतो. जरा बघा, इथे जर तुम्ही नीट पाहिलं तर हा एक महत्वाचा रेजिस्टन्स होता, ज्या रेजिस्टन्सला मार्केटने 2दा ब्रेक केलं. इथे 2दा ब्रेक केलं, पण 2दा ब्रेक करून सुद्धा तिथे सस्टेन करू शकला नाही ह्या रेजिस्टन्सच्या वर. म्हणजे बघा, एखाद्या रेजिस्टन्सच्या वर जर मार्केट तोडत असेल आणि त्याच्यावर सस्टेन करत नसेल तर लक्षात घ्या,
ती लेवल फार महत्वाची, कारण तिथे एक ऍक्टिव्हली सेलर एंगेज आहेत. तिथे काय आहेत, ऍक्टिव्हली सेलर्स एंगेज झालेले आहेत. तिथे खूप मोठ्या प्रमाणात सेलर्स आहेत जे मार्केटला डाऊन साईडला आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि तुम्ही बघू शकता मार्केटला इथून किती मोठ्या प्रमाणात खाली आलेले, म्हणजे प्राइस ऍक्शन वाईज सुद्धा ही लेवल काय झाली, कन्फर्मेशन झाली, कन्फर्म झाली. म्हणजे उद्यासाठी माझ्याकडे 48,810 ही लेवल काय झाली, महत्वाची झाली. 48,810 ही लेवल काय झाली माझ्यासाठी, महत्वाची झालेली आहे. आता मला सांगा आपण फिबोनाकी फक्त खालून वरपर्यंतच लावू शकतो का हो? खालून वरपर्यंतच लावू शकतो का? असं नाही, आपण वरून खालीपर्यंत लावू शकतो. आपण वरून खालीपर्यंत सुद्धा फिबोनाकी लावू शकतो. मग लावायला पाहिजे का? लावूया ना, काय अडचण आहे, लावूया, काही अडचण आहे. ओके, फिबोनाकी धरतो मी, टॉप पासून बॉटम पर्यंत मॅच करतो मी फिबोनाकीला. ओके, आणि मी बघतो की बॉस इथे काय फिबोनाकीची 0.6ची लेवल आहे. इथे काय फिबोनाकीची 0.6ची लेवल आहे आणि प्राइस ऍक्शन वाईज पण इम्पॉर्टंट लेवल आहे, कारण कॅन्डलनी सुद्धा याला रिस्पेक्ट केलेला आहे. कॅन्डलनी सुद्धा काय केलेले, रिस्पेक्ट केलेले. ह्याच्या आधी एवढं मार्केट गेलंच नव्हतं. ऑल टाइम हायला सध्या मार्केट आहे, त्याच्यामुळे आपल्याला मागे प्रिव्हियस डेटा जो आहे ते भेटणारच नाही. प्रिव्हियस डेटा जो आहे तो भेटणारच नाही. ठीक आहे, चलो मी इथे एक लेवल काय केली, मार्क केली. आता लक्ष द्या, ही लेवल आपली फिबोनाकीची 0.6ची लेवल आहे बरं का. आता जर मला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये माझा इंडिकेटर जर एखादा इथं आला, किंवा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये माझा एखादा इंडिकेटर जर इथं आला, तरच ही लेवल आहे माझ्यासाठी काय आहे, व्हॅलिड आहे. तरच ही लेवल माझ्यासाठी व्हॅलिड आहे, नाहीतर ही माझ्यासाठी व्हॅलिड नाही. मग मला काय करावं लागेल, मला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर यावं लागेल. मला काय करावं लागेल, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर यावं लागेल. ठीक आहे, चलो ठीक आहे. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघा कुठलाही इंडिकेटर नाहीये, पण लक्षात घ्या इथं डबल 200 DEM. मी तुम्हाला म्हणलं होतं की ही निळी लाईन आपल्यासाठी काय, 200 DEM. ह्या निळा बघा, ही लेवल किती महत्वाची. ह्या लेवलवर 1 आवर टाइम फ्रेम मध्ये काय होतं, 0.6ची लेवल होती आणि 50 EMA होतं. ओके, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय की 200 DEM. 200 DEM कशावर आहे, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आहे. म्हणजे ही लेवलचं म्हणजे तुम्ही बघा महत्व किती आहे. ओके, प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये आपल्याला तिथे काय भेटायला, कन्फर्मेशन भेटायला. ओके, जर मी समजा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर आलो, तर मला इथे काय भेटायला ते आपण इथे जरा बघूया. ओके, तुम्ही बघा वरच्या लेवलला तर आपल्याला काही भेटलं नाही, पण खालच्या लेवलला इथेच डबल 200 DEM 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये डबल 200 DEM ह्याच रेंजमध्ये कुठेतरी आलेला आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या, ह्या रेंजमध्ये मार्केट जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला ट्रेड करता येणार नाही. एक तर वर ब्रेक करावं, नाही तर खाली ब्रेक करावं, त्याच्याशिवाय आपल्याला इथे ट्रेड भेटणार आहे का, नाही भेटणार आहे. कारण 48,810 ही महत्वाची लेवल आहे. लक्षात आलं का तुम्हाला, महत्वाच्या लेवल कशा बघायच्या, ते महत्वाच्या लेवल कशा बघायच्या. आता अजून एक गोष्ट दाखवतो तुम्हाला मी, ठीक आहे. आता लक्ष द्या, फ्रायडेचा दिवस होता आय गेस, फ्रायडेचा दिवस होता, मार्केट चालू होतं. ओके, मार्केटमध्ये जो फॉल आलेला आहे आत्ताचा, तर त्याच्यामध्ये काय सायकोलॉजी मी वापरली होती ती मी तुम्हाला सांगतो. ओके, त्याला मी जरा एक्सप्लेन करतो. राईट, मी हे काय करतो, सगळं काही इग्नोर करतो. ओके, हे इंडिकेटर सुद्धा काढतो आणि काय करतो, जरा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जातो. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जातो, खास करून निफ्टीवर. ठीक आहे, कारण माझं जे लक्ष होतं ते निफ्टीवर जास्त होतं आणि निफ्टी बद्दलच मी अपडेट देत होतो. लक्ष द्या, पहिले ऑल टाइम हाय मार्केटचा कुठं होता, पहिले मार्केटचा ऑल टाइम हाय होता इथे. सायकोलॉजी बघा, फक्त तुम्ही विचार करा की कसं मार्केट बिहेव करते. ओके, राईट. आता लक्ष द्या, ऑल टाइम हायला मार्केट इथे होतं. ओके, चलो, तर मी काय सांगितलं की बाबा निफ्टी 22,782 हा महत्वाचा रेजिस्टन्स आहे. 22,782 हा महत्वाचा रेजिस्टन्स आहे. मग आता 22,782 ची लेवल कुठं होती, जवळपास इथेच कुठेतरी होती. ओके, जवळपास 2-4 पॉईंट वर खाली व्हायले, पण ही लेवल महत्वाची होती. हे मी अपडेट कधी दिलं, हे अपडेट दिलं 9:16 म्हणजे मार्केट चालू झाल्यानंतर एकाच मिनिटामध्ये मी तुम्हाला अपडेट दिलं. का दिलं, कारण ही लेवल ऑल टाइम हाय होती. पहिलं कन्फर्मेशन. बघा, प्रत्येक लेवलसाठी एक लॉजिक असतं, एक महत्वाचं त्याच्यामध्ये एक स्टोरी असते. राईट, त्याच्यानंतर दुसरं काय होतं की बॉस, मला असं लक्षात आलं होतं की ऑल टाइम हाय तर आहे, पण इथून एक स्ट्रॉंग सेलिंग आलेली आहे. मला इथून काय लक्षात आलं, स्ट्रॉंग सेलिंग आलेली आहे. इथून काय झालेली आहे, एक स्ट्रॉंग सेलिंग आलेली आहे. मग स्ट्रॉंग सेलिंग का आली असेल, कारण इथे कोणीतरी सेलर बसलेला असेल, जो मार्केटला विकत असेल, त्याचं प्रेझेन्स असेल मार्केटमध्ये इथे 100%. बरोबर, तर माझ्याकडे काय झालं, 2 कन्फर्मेशन झाले किंवा एकदम स्ट्रॉंग सेलिंग आली होती. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जर इथे बघा, नीट जर बघितलं तर इथे मार्केट ऑल टाइम हायला पोहोचण्याआधी इथे काय केलं होतं, मार्केटने कन्सोलिडेशन केलं होतं. आणि कन्सोलिडेशन करून काय झालं होतं, इथे कन्सोलिडेशन करून मी जरा हे सगळं मार्किंग काढतो. ओके, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित लक्षात येईल. ओके, हा, ठीक आहे. तर बघा काय झालं होतं, हे कन्सोलिडेशन आहे.
या कन्सोलिडेशनला ब्रेक भेटला होता आणि हे कन्सोलिडेशनला आपल्याला काय शिकवलेलं आहे की बाबा मार्केटमध्ये कन्सोलिडेशन झालं आणि ब्रेक भेटला की लगेच ट्रेड घ्या, आपल्याला शिकवलेलं. पण इथे काय झालं, आपण मग असंच काय करतो, इथे ट्रेड घेतो. आपण काय करतो, असाच ट्रेड घेतो आणि मार्केट एक काय करतं, इथे ट्रॅप क्रिएट करतं. म्हणजे ऑलरेडी इथे काय झाला होता, एक ट्रॅप क्रिएट झाला होता. ऑलरेडी इथे काय झाला होता, एक ट्रॅप क्रिएट झाला होता. त्याच्यानंतर हीच लेवल काय आहे, ऑल टाइम हाय आहे. ऑल टाइम हाय आहे. त्याच्यानंतर इथूनच काय झाली होती, शार्प सेलिंग आली होती. इथूनच काय झाली होती, शार्प सेलिंग आली होती. म्हणजे लक्षात घ्या, एका लेवल पासून किती किती गोष्टी झालेल्या आहेत. एका लेवल पासून किती किती गोष्टी तिथं तुम्हाला झालेल्या दिसत आहेत. ओके, राईट, चलो. ओके, आता बघा, मग मी काय केलं, ही लेवल पाहिली आणि त्याच्यामुळे मी काय सांगितलं की बाबा ही महत्वाचा रेजिस्टन्स आहे, महत्वाचा रेजिस्टन्स आहे. ओके, त्याच्यानंतर मी इथे 9:51 काय सांगितलं की बाबा मार्केट सध्याचं मार्केट परिस्थिती बघता सेलर हे दमदार दिसत आहे. सध्याची मार्केट परिस्थिती बघता सेलर हे दमदार दिसत आहेत. 9:51 मार्केट कुठं होतं पहिले ते बघूया आपण. पहिले ते बघूया आपण, 9:51 मार्केट कुठे होतं, म्हणजे तुम्हाला त्याच्या पुढच्या गोष्टी लक्षात येतील. ओके, म्हणजे जवळपास या डोजी कॅन्डलच्या आसपास कुठंतरी मार्केट होतं. या डोजी कॅन्डलच्या आसपास कुठंतरी मार्केट होतं. म्हणजे नेमकं मार्केटने काय केलं होतं, हा रेजिस्टन्स होता जो सगळ्यांना दिसू लागला आणि इथं मार्केट बरोबर त्या रेजिस्टन्स जवळ ओपन झालं. त्याच्यानंतर पहिली कॅन्डल एकदम न्यूट्रल बनवली, ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांना असं वाटलं की ही काय आहे, ही एक न्यूट्रल कॅन्डल आहे आणि हिचा हाय आणि लो आपण मार्क करायला पाहिजे आणि हिला ट्रेड करायला पाहिजे ब्रेकआउटला. एवढं आपल्याला शिकवलेलं आहे. इवन मी तुम्हाला मार्केटमध्ये हे अपडेट सुद्धा दिलं होतं की बाबा पहिल्या 5 मिनिटाचा कॅन्डलचा हाय लो मार्क करा. कारण मी सुद्धा माणूस आहे, मला सुद्धा त्या गोष्टी शिकवल्या गेलेल्या आहेत. मी सुद्धा त्या गोष्टी शिकलेलो आहे आणि त्या गोष्टीचा वापर ट्रेड करून मी त्याचा वापर करून मी पण ट्रेड करतो. ठीक आहे, पण मार्केटने काय केलं, इथे मार्केटने इथे ब्रेक केलं. मार्केटने या डोजी ह्या स्पिनिंग टॉप कॅन्डलला म्हणजे पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलला ब्रेक केलं आणि त्याच्यानंतर खाली आलं. म्हणजे काय झालं, ह्या स्पिनिंग टॉप कॅन्डलच्या वर जाऊन पुन्हा खाली आलं. तर इथं मार्केटने काय केलं, बायर्स लोकांना ट्रॅप केलं. इथे काय केलं, बायर्स लोकांना ट्रॅप केलं. राईट, बायर्स लोकांना ट्रॅप केलं. आता बायर्स लोकांना ट्रॅप केलं तर याचा फायदा कोण घेणार, सेलर घेणार. म्हणजे मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर येऊ शकतं. हे माझ्याकडे पहिलं कन्फर्मेशन होतं. दुसरी कन्फर्मेशन की बाबा जर ऑल टाइम हाय जवळ जर मार्केट असं कन्सोलिडेशन करते, ओके, मार्केट जर ऑल टाइम हाय जवळ जर कन्सोलिडेशन करते आणि तिथं रेड कॅन्डल्स जास्त बनवत आहे, तिथे सेलिंग प्रेशर जास्त दिसत आहे, तर 100% मार्केट तिथून काय करणार असतं, पडणार असतं. 100% मार्केट तिथून काय करणार असतं, पडणार असतं. आणि हेच अपडेट मी तुम्हाला दिलं आणि दिवसभर मार्केट तिथं राहिलं. इव्हन मी तुम्हाला मार्केट वोलाटाईल आहे, त्याच्यानंतर बँक निफ्टीची एक महत्वाची लेवलही दिली होती, लक्ष ठेवा. ओके, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर बघा ह्या वोलाटाईल मार्केट नंतर एक मुवमेंट आली, ती मुवमेंट बद्दल सुद्धा मी तुम्हाला आयडिया दिली होती. त्या मुवमेंट बद्दल सुद्धा मी आयडिया दिली होती. बघा लक्ष द्या, मार्केटमध्ये हा ग्रुप जो आहे तो शिकण्यासाठी कुठल्या प्रकारचे कॉल्स मी देत नाही. ठीक आहे, तुम्हाला कॉल वगैरे पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्टही करू नका, माझा नंबर नका घेऊ, माझा व्हिडिओ सुद्धा नका बघू. सरळ सरळ सांगतोय, कारण कॉल घेऊन ट्रेड करणं हे सरळ सरळ मूर्खपणाचं लक्षण आहे आणि तुम्ही ट्रेड घेत असाल, कॉल घेत असाल तर मी तुम्हाला मूर्ख म्हणेल, कारण तो पुढचा माणूस तुम्हाला मूर्ख बनवतो आणि तुम्ही सुद्धा मूर्ख बनत आहात. ओके, लक्षात घ्या, बोलतो कडक पण रियालिटी मार्केटची आहे. एवढा घसा कोरडा करून दर रविवारी शिकवण्यात काही मतलब नाही मला, पण तुम्हाला शिकवणं हे माझं कर्तव्य आहे. मराठी माणसाला पुढे घेऊन जाणं हे माझं कर्तव्य आहे, ते मी करणार आहे. ओके, त्यामुळं कॉल्सच्या नादीच लागू नका. भले 5,000 तुम्ही स्वतः लॉस करा, स्वतः ट्रेड करा, लॉस स्वतःच्या पैशानं करा. ओके, पण स्वतः काहीतरी शिका त्याच्यातून. कॉलमध्ये काय होतं, आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर ट्रेड घेतो, मग आपल्याला कोणीतरी ब्लेम करायला भेटतं आणि आपल्याला लॉस झाला की आपण त्याला फोन लावून शिव्या देतो. लक्षात घ्या, यानं काही साध्य होत नाही. ह्याच्यानं काय होतं, फक्त तुमच्या खिशातला पैसाच जाणार आहे. ह्याच्यातनं तुमच्या काय होणार आहे, फक्त खिशातला पैसा जाणार आहे, दुसरं काही होणार नाही. ओके, तर लक्ष द्या, तुम्हाला अशा पद्धतीनं सायकोलॉजी कॅच करता यायला पाहिजे. आता रॅन्डमली बघूया आपण. ओके, राईट, आजचा हे दिवस बघूया. तुम्ही म्हणताल नाही सर, तुम्ही तर हे अभ्यास करून आला असेल. ठीक आहे, ओके, चला आपण बँक निफ्टी चालू होतं, चला आपण फिन निफ्टीचं धरूया. ओके, बँक निफ्टी ह्याचं चालू होतं, बँक निफ्टीचं चालू होतं ना आपण. चला आता फिन निफ्टीचं धरूया. ओके, फिन निफ्टीचं बघूया चार्ट आणि त्याची सायकोलॉजी बघूया. ओके, आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. ओके, हाच आपण दिवस धरूया. इथे काय झालं होतं, एक मस्त सेलिंग प्रेशर आलं होतं. का सेलिंग प्रेशर आलं होतं, बघा मार्केट शिकायचंय ना, तर का हा प्रश्न पडला पाहिजे. काय प्रश्न पडला पाहिजे, का हा प्रश्न पडला पाहिजे. का हा प्रश्न जर पडला तर मार्केटमध्ये तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लवकरात लवकर शिकाल. आणि जर हा प्रश्न पडला नाही तर लक्षात घ्या, तुम्ही मार्केटमध्ये लाखो रुपयाचे कोर्स करा, काहीच भेटणार नाही. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, चलो, आता सेलिंग प्रेशर का आलं, तर लक्षात घ्या, हा एक रेजिस्टन्स होता. ओके, हा एक रेजिस्टन्स होता ज्याच्यावर मार्केट आपल्याला आदळलेलं दिसलं. त्याच्यानंतर इथे कन्सोलिडेशन सुद्धा दिसलं आणि त्याच्यानंतर याचं ब्रेकआउट सुद्धा दिसलं. मग काय,
आपण काय करतो, लाल गाळ्यात आपण पळतो. घ्या कॉल, घ्या कॉल, घ्या कॉल. आणि तुम्ही बघा, तुम्ही कॉल घेतल्यानंतर मार्केटची परिस्थिती बघा. मार्केटमध्ये स्ट्रॉंग ब्रेकआउट आहे का हे? नाही. मार्केटमध्ये स्ट्रॉंग ब्रेकआउट नाही. कारण इथे काय आहेत, विक्स मोठे आहेत. विक्स मोठे आहेत. बघा, कॅन्डलचं सुद्धा एक स्ट्रक्चर असतं. कॅन्डलच्या स्ट्रक्चरवरून सुद्धा बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. जर कॅन्डलच्या वीक मोठ्या असतील तर ते मार्केटमध्ये काय इंडिकेट करतं, तर विकनेस इंडिकेट करतं. ओके, विकनेस इंडिकेट करतं. जर तुम्ही आपल्या चॅनलवर आला असाल, आपल्या ट्रेड विथ द्रोणाचार्यच्या, तर इथे कम्युनिटी नावाचा एक ऑप्शन आहे बघा. त्याच्यावर मी काय करतो, मार्केटबद्दल रोज प्रश्न टाकत असतो. रोज प्रश्न टाकत असतो, ज्या प्रश्नांमुळे तुम्हाला तिथे हेल्प भेटते की तुमची थिअरी कंप्लीट आहे की नाही, तुम्हाला मार्केटबद्दल माहिती आहे की नाही. हे वीक बद्दल तर मी ऑलरेडी पहिले खूप आधीच काय केलं होतं, प्रश्न टाकला होता की ते वीक म्हणजे काय, तर विकनेस. असे प्रश्न मी जे आहेत ते तुम्हाला टाकत असतो. तुम्हाला याचा डेफिनेटली फायदा होईल. हॅमर कॅन्डल वगैरे, म्हणजे तुमचे जे थिअरी पोर्शन आहे ते तुमचा डेफिनेटली इथे काय होईल, कव्हर अप होऊ शकतो. तुम्हाला काय करायचं, जाऊन प्रश्नाचे उत्तर तर द्यायचे. तुम्हाला पैसा लागेल का, कुठं काहीच लागत नाही हो, काहीच लागत नाही. ओके ओके, चलो बढिया. आता लक्ष द्या. आता इथे ब्रेकआउट जे आहे हे सस्टेनेबल आहे का? नाही, सस्टेनेबल नाहीये. कारण इथे काय, विक्स मोठे आहेत. विक्स म्हणजे काय, विकनेस. विक म्हणजे काय, तर ह्या वरच्या आणि खालच्या काड्या जे दिसत आहेत यांना विकनेस म्हणतो आपण, ह्या विक्स म्हणतो आपण. आणि ह्या जेवढ्या जास्त कॅन्डल्सला असतील तेवढं जास्त तिथे आपल्याला विकनेस दिसतो. आणि जर मला सांगा, बायर जर वीक पडले तर याचा फायदा कोण घेणार हो? सेलर घेणार. आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये इथे काय झाली, सेलिंग प्रेशर क्रिएट झाला. आता लक्ष द्या, तुम्ही जर इथे या कॅन्डल जर नीट बघितल्या ना, तर ह्या कॅन्डलची साईज वाढत गेली बघा. या कॅन्डलची साईज वाढत गेली. कारण काय, की रोलर कोस्टर सारखं बघा, ते रोलर कोस्टर असते ना, ती गाडी वर जाते, त्याच्यानंतर थांबते आणि त्याच्यानंतर एकदम स्पीड पकडते. तसंच मार्केटचं पण इथे झालं बघा. मार्केटचं पण इथे इथे काय झालं, तसंच झालं आहे. ओके, कसं झालं, तर लक्षात घ्या. मार्केट वर गेलं, इथे थांबलं, जरा पॉज घेतला आणि त्याच्यानंतर सेलिंग प्रेशर दणदणीत आपल्याला इथे बघायला भेटली. सेलिंग प्रेशर आपल्याला इथे दणदणीत जे आहे ते इथे बघायला भेटलेलं आहे. आता लक्ष द्या, मार्केटचा ओव्हरऑल मार्केटचा मूड काय चालू होता इथपर्यंत, मस्त सेलिंग चालू होते, मस्त सेलिंग चालू होते. पण अचानक इथे बायर्स एंगेज झाले. अचानक इथे काय झाले, बायर्स एंगेज झाले. म्हणजे काय झालं, आता खालून पण बायर्स म्हणले हम भी किसी से कम नहीं, हम भी किसी से कम नहीं. आणि वरून तर ऑलरेडी सेलर लोक होते, वरून ऑलरेडी सेलर लोक होते. म्हणजे आता इथे मार्केटमध्ये काय झालं, एक सँडविच क्रिएट झाला. मार्केटमध्ये काय झालं, इथे एक सँडविच क्रिएट झाला. ओके, जो आपल्याला काय सांगतोय की सेलर वरून आहेत, खालून बायर आहेत. आता मार्केटमध्ये जेवढ्या जास्त वेळ ह्या रेंजमध्ये राहील तेवढं जास्त आपल्याला मार्केट काय भेटेल, वोलाटाईल भेटेल. तिथे कुठलाही ट्रेड भेटेल का? नाही भेटणार नाही, भेटणार नाही तिथे ट्रेड आपल्याला. ओके, तर हे आपल्याला कसं सायकोलॉजीवरून लक्षात आलं की इथे वोलॅटिलिटी का क्रिएट झाली. वोलॅटिलिटी का क्रिएट झाली, तर लक्षात घ्या, इथे वरून सेलिंग प्रेशर होतं आणि खालून बाईंग प्रेशर होतं. आणि या सेलिंग आणि बाईंग प्रेशरमध्ये जर मार्केट अडकलं तर वोलाटाईल होणार नाही तर काय होणार हो, वोलाटाईल होणार नाही तर काय होणार. आता इथं तुम्ही बघा, इथे मार्केटमध्ये काय होऊ लागलं, सेलिंग प्रेशर क्रिएट झालेले, सेलिंग प्रेशर इथे क्रिएट झालेले. आता मार्केटमध्ये जर उद्याच्याला बाईंग आली तर उद्याच्याला मला इथे काय दिसेल, एक वोलाटाईल मार्केट दिसेल. इथे 100% काय दिसेल, वोलाटाईल मार्केट दिसेल. इथे काय होईल, सँडविच क्रिएट होईल. म्हणजे वरून सेलर दाबतायत, खालून बायर ढकलतात. वरून सेलर दाबतायत, खालून बाहेर ढकलतात. आणि ह्याच रेंजमध्ये मार्केट काय होईल, अडकून पडेल आणि वोलाटाईल राहील. आणि मग तुम्हीच म्हणता, सर आम्ही ट्रेड घेतला की मार्केटमध्ये काहीच मुवमेंट होत नाही आणि आम्हाला खूप वेळ तिथं बसावं लागतं. कारण तुम्ही चुकीच्या जागेवर ट्रेड घेता. कारण तुम्ही चुकीच्या जागेवर ट्रेड घेता. मार्केटचे एक बघा, मार्केटची एक सायकल असते बघा, लक्ष द्या. मार्केटची काय असते, एक सायकल असते. कशी सायकल असते, पहिले मार्केट असतं ट्रेंडी, पहिले मार्केट असतं ट्रेंडी. ओके, पहिले मार्केट असतं ट्रेंडी. एक मिनिट. ओके, पहिले मार्केट असतं ट्रेंडी. मग मार्केट काय होतं, मार्केट होतं वोलाटाईल. मग मार्केट काय होतं, साईडवेज. आणि साईडवेज मार्केट नंतर काय होतं, मार्केट पुन्हा ट्रेंडी होतं. बघा, हे ॲरो एकाच दिशेने आहेत बरं का. हे असं नाही होत, वोलाटाईल मार्केट नंतर ट्रेंडी मार्केट, साईडवेज मार्केट नंतर वोलाटाईल मार्केट. हे होत नाही, हे होत नाही. इथं माझे जे ॲरो आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. पहिले मार्केट काय असतं, ट्रेंडी असतं. मग मार्केट काय होतं, वोलाटाईल होतं. मग मार्केट काय होतं, साईडवेज होतं. ही मार्केटची सायकल आहे. ही मार्केटची सायकल तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण काय करतो, ट्रेंडी मार्केट कॅप्चर करण्याच्या नादात काय करतो, वोलाटाईल मार्केटमध्ये एंटर करतो. आणि मग म्हणतो, सर मार्केटमध्ये तर मुवमेंटच येत नाही आम्ही ट्रेड घेतल्यावर. ओके, कारण काय होतं, तुम्ही कोणत्या मार्केटमध्ये ट्रेड करताय, तुम्ही वोलाटाईल मार्केटमध्ये ट्रेड करताय. त्याच्यानंतर मार्केट काय होतं, साईडवेज होतं. आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये ट्रेंड क्रिएट होतो. त्याच्यानंतर मार्केटमध्ये ट्रेंड क्रिएट होतो. मग लक्ष द्या, ट्रेंड मार्केटमध्ये कधी क्रिएट होतो. मग प्रश्न पडतो की बाबा, ट्रेंड मार्केटमध्ये कधी क्रिएट होतो, जेव्हा मार्केटमध्ये ट्रॅप क्रिएट होतो, जेव्हा मार्केटमध्ये एसएल हंटिंग होते, तेव्हा मार्केटमध्ये काय होतं, ट्रेंड क्रिएट होतो. तेव्हा मार्केटमध्ये काय होतं, ट्रेंड क्रिएट होतो. आता ट्रेंड क्रिएट होण्यामागे अजून पण काही कारण आहे, जसं की काही न्यूज आली किंवा काही बऱ्याच गोष्टी आहेत.
ठीक आहे. पण प्रामुख्यानं जे आहेत सध्याच्या मार्केटमध्ये आपल्याला ट्रॅप जे आहे ते सर्वात मोठं कारण जे आहे ते दिसत आहे ट्रेंड आणण्यासाठी. ओके. मार्केटमध्ये सध्या 90% जे ट्रेंड येत आहेत त्याच्या मागे कारण आहे फक्त ट्रॅप. त्याच्या मागे फक्त कारण आहे ट्रॅप. ओके. आलं लक्षात? ओके. तर बऱ्याच गोष्टी आहेत बघा ॲडव्हान्स चार्ट रीडिंगमध्ये सांगण्यासाठी. पण एक लिमिट असते माझी सांगण्याची. माझा घसा पूर्णपणे आता कोरडा झालेला आहे. ओके. राइट. तुमच्या तुम्ही सर्व म्हणू लागले मला, की बाबा ऑप्शन ट्रेडिंगवर क्लास घ्या सर, काहीतरी घ्या. पण माझ्याकडे सध्या मंडळी तेवढा टाईम नाहीये. त्याच्यामुळे मी जो हे ऑप्शन स्ट्रॅटेजीचा जो कोर्स आहे 7 दिवसाचा, तो मी तुमच्यासाठी मॅनेज केलेला आहे. ओके. कारण शिकवायचं तर क्वालिटी शिकवायचं. टाईमपास शिकवायचं नाही. ओके. आणि जर तुम्हाला खरोखर मार्केटमध्ये टेक्निकल एनालिसिस किंवा ऑप्शन ट्रेडिंग किंवा स्विंग ऑप्शन्स ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग ह्या सगळ्या ट्रेडिंग शिकायच्या असतील, तर एक ऑलरेडी जो आहे आपल्याकडे इथे जो चालू कोर्स आहे, ओके, त्या चालू कोर्समध्ये तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे. त्याच्या रेकॉर्डिंग्स वगैरे सगळं तुम्हाला तिथं भेटून जातं. त्या रेकॉर्डिंग्स तुम्ही तिथून बघू शकता. ओके. आता तुम्ही जर बघितलं तर सर हे कुठे दिसेल आम्हाला? तर लक्षात घ्या, हे तुम्हाला दिसेल. ओके. ठीक आहे. एकाच डिव्हाइसवरून लॉग इन होतं. ठीक आहे. तर तुम्ही जर ॲपवर गेलात ना, ओके, मे बी काहीतरी इश्यू आहे. एकाच डिव्हाइसवरून लॉग इन होतं. ओके. मे बी असं काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ओके. ॲपमध्ये जा. ॲपमध्ये तुम्हाला कंप्लीट टेक्निकल एनालिसिस कोर्स भेटेल. कंप्लीट टेक्निकल एनालिसिस कोर्स भेटेल. त्या कोर्सची फीस तुम्ही 2 टप्प्यातही भरू शकता. म्हणजे तुम्हाला असंही फॅसिलिटी दिलेली आहे किंवा 2 टप्प्यातही भरू शकता आणि वन टाईम भरायची तर वन टाईमही भरू शकता. तिथं तुम्हाला त्याच्यानंतर क्लास झाल्यानंतर रेकॉर्डिंग भेटते. त्याच्यानंतर तुम्हाला क्लासच्या नोट्सही भेटतात. ठीक आहे. ज्या क्लासच्या नोट्समध्ये मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये सांगतो. ठीक आहे. शिकवतो. या सर्व गोष्टी ओके. आणि जवळपास 2 ते 2.5 महिन्याचा कोर्स येतो आणि त्याची फीस आहे फक्त 9,999. ओके. ते तुम्ही 2 टप्प्यामध्ये भरू शकता. मे बी पुढच्या बॅचला मी ह्याची फीस वाढवण्याची शक्यता जास्त आहे. कारण ह्याच्यामध्ये मी कॉन्टेंट वाढवणार आहे अजून. ओके. जो 2 महिन्याचा कोर्स आहे ते अल्मोस्ट 3 महिन्याचा होऊ शकतो. नवीन कॉन्टेंट ऍड झाल्यामुळे. कारण मी पण शिकत असतो आणि मी शिकल्यामुळे काय होतं तेच कॉन्टेंट मी काय करतो कोर्समध्ये ऍड करतो. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी आहेत. तुम्ही त्या ॲपमध्ये जा. तुम्हाला 100 गोष्टी तिथं बघायला भेटतील. ओके. बाकी काही अडचण नाही. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील आजच्या क्लासबद्दल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकाव्यात आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा युट्यूबवाल्या मंडळींनी टाकाव्यात. ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये तुम्हाला जे लाईव्ह क्लासेस आहेत ते तुम्हाला करायला मिळतील. जे रविवारचे क्लासेस आहेत ते करायला मिळतील. फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे तुम्हाला आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर दर रविवारी जे क्लास आहे संध्याकाळी 6 वाजता असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि अशाच नवीन नवीन टॉपिकवर जे आहेत ते आपण सेशन घेत जातो. आता प्रश्न पडतो सर हा टॉपिक कसा निवडला? तर हा टॉपिक तुम्हीच दिलेला आहे मंडळी, लक्षात घ्या. हे काय मी माझ्या मनानं काम करत नाही, लक्ष द्या. ओके. हे तुम्ही 4 टॉपिक दिले होते आणि तुम्हीच ह्याच्यामध्ये वोट केलं होतं की बाबा सर आम्हाला काय केलं निफ्टी बँक निफ्टीची 4 ट्रेडिंग कशी करावी त्याच्याबद्दल माहिती द्या. तर आम्ही तेच केलेले आहे. राईट. चलो. तर आज आपण इथेच थांबूया. जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारले पाहिजेत. ओके. आणि तुम्ही मला नक्कीच तुमचे जे डाऊट्स आहेत ते विचारणं गरजेचं आहे. बघा डाऊट कोणाला येतात? ज्याने व्यवस्थित क्लास ऐकलेला असतो, ज्याने व्यवस्थित क्लास केलेला असतो. जर एकदम टाइमपास करणारा असेल, आलंय, बघितला व्हिडिओ गेले, तर त्याला काही भेटणार नाही बेनिफिट. ठीक आहे. लक्षात घ्या. ओके. आणि फ्रीचं कॉन्टेंट दिल्यामुळे ना बऱ्याच लोकांना त्याची कदर पण नसते. तर तशी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्याची कमीत कमी कदर करा. ओके. जे पेड क्लासमध्ये शिकवतो तेच तुम्हाला शिकवतो. वेगळं काही शिकवत नाही. जर माझ्या स्टुडंट्सला विचारलं ना तर हेच त्यांना हे जे ट्रेंड मार्केटचा जे ट्रेंड वगैरे जे आहे ह्या 100 गोष्टी ज्या आहेत त्या मी त्यांना शिकवलेल्या आहेत किंवा मार्केटचा ट्रेंड कसा असतो, हे मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस कसं करायचं. आता चालू बॅचमध्ये हे सगळं शिकवलेलं आहे. हे चालू बॅचमध्ये काय सगळं शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की विचारले पाहिजेत मला. थँक्यू सो मच आजचं सेशन जॉईन केल्याबद्दल.